नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कोट्यवधी EPFO सदस्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे कोट्यवधी EPFO सदस्यांसाठी आनंद वार्ता। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, देशातील कोट्यवधी EPFO सदस्यांसाठी आनंद वार्ता आहे। गेल्या काही महिन्यापासून या सदस्यांना PFचा पैसा आणि पेन्शन ATMच्या माध्यमातून काढता येते। इतकेच काय, सदस्यांना UPI प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही रक्कम काढता येईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। अर्थात सरकारी दरबारी याविषयी मोठे मंथन सुरू आहे। तर EPFO 3.0 कधी सुरू होईल याची सदस्यांना प्रतीक्षा आहे। जून-जुलै महिन्यात ही सुविधा सुरू करण्याची चर्चा होती, पण सेवा सुरू झाली नाही। पण आता या बैठकीत यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे म्हणजे EPFOचे देशभरात लाखो सदस्य आहेत। सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज म्हणजे CBT महत्त्वपूर्ण बैठक 10 ते 11 ऑक्टोबर रोजी होत आहे। पुढील महिन्यातील या बैठकीतून महत्त्वपूर्ण अपडेट समोर येण्याची दाट शक्यता आहे। EPFO 3.0 ची अंमलबजावणी कधी करायची याविषयीची घोषणा या बैठकीनंतर होण्याची शक्यता आहे। सदस्यांना बँकेसारख्या PF सुविधा मिळतील, त्यांना ATM मिळेल, त्यांचे PF खाते थेट बँकेशी जोडण्यात येईल, तर UPIचा वापर करूनही ते PF खात्यातील रक्कम काढू शकतील अशी चर्चा आहे। रक्कम काढण्यासाठी पूर्व परवानगीची नाही गरज। मित्रांनो, EPFO 3.0 हे एक अद्ययावत सॉफ्टवेअर आहे। ते EPFO सदस्यांना बँकेसारख्या सोयी सुविधा पुरवेल। या नवीन सुविधेमुळे सदस्यांना एक ठराविक रक्कम त्यांच्या खात्यातून काढता येईल। ATMच्या माध्यमातून एक निश्चित रक्कम काढता येईल। त्यासाठी पूर्व परवानगीची आणि अर्ज करण्याची गरज नसेल। जून-जुलैपासूनच ही सुविधा देण्यात येणार होती, पण सॉफ्टवेअरमध्ये अचानक तांत्रिक अडचण आल्याने ही सुविधा लांबणीवर पडली। ऑक्टोबरमधील बैठकीत त्याबाबतची घोषणा होऊ शकते। सध्या किमान 1000 रुपये मासिक पेन्शन देण्यात येते। ही रक्कम वाढवण्याची सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची किती दिवसाची मागणी आहे। येत्या बैठकीत त्यावर निर्णय होईल का याकडेही पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे। अनेकांनी ही रक्कम 1500 ते 2500 रुपये वाढवण्याची विनंती सरकारकडे केली आहे। महागाई वाढली असल्याने किमान निवृत्ती वेतनाची रक्कम वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।